हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मसाल्याची मस्त असा काळा चणा बनवते, काळ्या वाटणाचा मस्त. तर त्यासाठी मी इथं मसाले सगळे काढून घेतलेले आहे. खोबऱ्याचा खिस आहे, खोबरं, कांदे भाजून घेतलेले मी, आलं, लसूण, थोडासा खडा मसाला, अर्धा टोमॅटो कट केलेला आणि थोडीशी हरभरा डाळ. तर इथं मी सर्वात अगोदर खोबरं भाजून घेते मस्त लालसर. तर खोबरं भाजून घ्यायचं, लसूण टाकायचं, त्याच्यानंतर लसूण टाकते. 7-8 लसणाच्या पाकळ्या आहे आणि आल्याचा तुकडा थोडासा. त्याच्यानंतर आपले खडे मसाले, मी लवंग आणि दालचिनी आणि एक ते बाजा फूल का काहीतरी म्हणतात त्याला, चक्री फूल, तेच एक तुकडा टाकलेला आणि थोडीशी चम्मचभर धने आपले खायची. हे सर्व भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी हरभरा डाळ. हे बघा, कांदा मी ऑलरेडी असं गॅसवर भाजलेला होता, तर इथं मी असं दाखवण्यासाठी टाकलेला फक्त. एक पोहे खायचा चम्मच हरभरा डाळ आणि टोमॅटोचा अर्धा कट केलेला तुकडा. सगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला मस्त बारीक वाटण करायचं. छान लागते अशी झणझणीत मस्त काळ्या चण्याची आमटी म्हणा किंवा रस्सा भाजी म्हणा, खूप छान लागते. इथं मी मसाले वापरलेले, छोले मसाला, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, लाल तिखट आणि हळद. मस्त असं तेलामध्ये 1 मिनटं परतून घ्यायचं आणि आपण हे वाटण काढलेलं हे 2-3 मिनटं मस्त तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतत राहायचं. हे बघा मस्त कसं कडेनं मस्त असं तेल सुटतं. असं 1-2 मिनटं परतून घ्यायचं, जेणेकरून खालू लागणार नाही आपलं. तसंही ऑलरेडी आपण काळ्या मसाल्याची भाजी आहे, म्हणून आपण एकदम खरपूस काळा भाजलेला कांदे पण ते पण. तर एवढं आपला मसाला करायची गरज नाही, मसाला जास्त शिजू द्यायची, पण 2 मिनटं आपलं तेल सुटेपर्यंत मस्त असा वास येतो. आणि त्याच्यानंतर इथं मी चणा ना, आपला गावठी चणा आहे, तर ते एका साईडला कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या शिजवून घेतलेला. शिजताना मी दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता टाकलेला आणि थोडंसं मीठ ॲड केलं होतं, जेणेकरून हरभऱ्यांमध्ये मस्त शिजताना मीठ जाईल आणि टेस्ट लागतील खायला म्हणून. तर थोडंसं मीठ चण्यामध्ये टाकलेलं, त्याच्यानंतर थोडंसं भाजीत टाकलेलं बघून, की मी पहिलं किती टाकलेलं त्याच्या अकॉर्डिंग मी नंतर परत भाजीत पण टाकलेलं. हे बघा, आणि 5-7 उकळी येऊ द्यायची मस्त आणि स्लो गॅसवर शिजू द्यायची. त्याच्यानंतर अशी नॅचरली तरी येतील मस्त. स्लो गॅस करून दिला आहे की मिडियम गॅसवर. हे बघा मस्त आपली अशी तरी यायला सुरुवात झाली. झणझणीत मस्त अशी आमटी बाजऱ्याच्या भाकरीसोबत चुरून खायला किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते, किंवा तुम्ही भातावर पण खाऊ शकता. अशी मस्त लागते, खूप छान लागते. खूप सारी कोथिंबीर टाकली मी वरून. बघा किती छान मस्त अशी तरी आणि झणझणीत वास खूप छान येऊ लागला तेजपत्त्याचा आणि त्याचा मस्त छोले मसाल्याचा. खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हे बघा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास